मानवी जीवन कौशल्यपूर्ण असावे, एक पाऊल समाजाकडे तर दुसरे पाऊल प्रगतीकडे असावे. जीवनात अनेक संकटे आली तरी परतून लावा, कर्तृत्वाची तलवार उभी करा. जगण्यातील अनुभव आयुष्याला अधिक सुंदर बनविते, असे मत ग्रामगीताकार डॉक्टर प्रशांत ठाकरे यांनी मार्तंडराव पाटील कापगते स्मृती प्रतिष्ठान साकोलीच्या वतीने स्वर्गीय मार्तंड पाटील विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय जांभळी सडक येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. या प्रसंगी शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले, पद्मश्री डॉक्टर परशुराम खुने यांचेही मार्गदर्शन झाले. या प्रसंगी ॲडव्होकेट दिलीप कातोरे, राजेश दुर्वे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश सूर्यवंशी, होमराज कापगते, सभापती गणेश आदे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विविध सामाजिक, शैक्षणिक व शेती क्षेत्रातील समाजसेवकांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव होमराज कापगते यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राचार्य अर्चना बावणे, रुपेश कापगते, तर आभार प्राध्यापक सहस्राम मनसोड यांनी मानले. सामाजिक, राजकीय व शैक्षणिक तीनही क्षेत्रामध्ये नाव व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करीत आहोत. माझ्या यशस्वी वाटचालीत माझ्यावर प्रेम करणारी सर्व मित्र, सहकारी, कर्मचारी यांचे सदैव सहकार्य लाभत आहे. त्यांची उपस्थिती ह्या प्रेमाचे प्रतीक आहे. आपण दर वर्षाला माझ्या निमंत्रणास मान देऊन इथं उपस्थित राहता. आपण सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांचे आभार मानतो. सारे जगत को देने वाले, सारे जगत को देने वाले, मैं क्या तुझको भेंट चढ़ाऊं. सारे जगत को देने वाले, मैं क्या तुझको भेंट चढ़ाऊं. जिसके नाम से आए खुशबू, जिसके नाम से आए खुशबू, मैं क्या उसको फूल चढ़ाऊं. वो तैरते तैरते डूब गए जिन्हें खुद पर गुमान था, और वो डूबते डूबते भी तर गए जिन पर तू मेहरबान था. जय श्री राम. आणि पुनश्च बापूस विनम्र अभिवादन. धन्यवाद. न जच्चा वसलो होत न जच्चा होत बमन्नो, कमण्णे वसलो होत कमण्णे होत बमन्नो. माणूस कुठं जन्माला आला म्हणून तो छोटा, मोठा, लहान किंवा महान ठरत नसतो, तर तो कसा वागतो, बोलतो आणि जगतो यावर त्याचं मोठेपण ठरलेलं असते. असं 2500 वर्षापूर्वी या जगाला सांगणारे सर्वोत्तम भूमिपुत्र सिद्धार्थ तथागत भगवान गौतम बुद्ध, मधल्या काळात झालेले सगळे मानवतावादी महापुरुष, या विदर्भाच्याच नव्हे महाराष्ट्राच्या भूमीला अभिमानानं ऊर भरून यावा असे एक व्यक्तिमत्व, 18 पगड जातीचं स्वराज्य निर्माण करणारं, ज्यांच्याबद्दल हिंदीमधला कवी प्रदीप म्हणतो की देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को उसने तलवारों पे तोला था. हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था. वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारी शान की, और इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. अशी बलिदानाची धरती ज्यांनी निर्माण करून दिली ती रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. या जगामध्ये 3 प्रकारचे माणसं जन्माला येतात. पहिले माणसं असतात की जीवन जगत असतानाच ते काही चिंतांनी, काही चिंताग्रस्त बाबींनी, आपल्या व्यवहारातल्या समस्यांनी, कुटुंबातल्या वादांनी जिवंतपणी जळत असतात. या जगात दुसऱ्या प्रकारचे माणसं जन्माला येतात, जे मेल्यानंतर त्यांचं शव स्मशानामध्ये नेल्या जातं, लाकड्यावर ठेवल्या जाते आणि पेटवल्या जाते, म्हणजे ते मेल्यानंतर जळतात. पहिल्या प्रकारातले माणसं जिवंत असताना जळतात, दुसऱ्या प्रकारातले माणसं मेल्यानंतर जळतात, पण तिसऱ्या प्रकारातले माणसं त्यांचा देह जाळल्यानंतर सुद्धा मार्तंडराव पाटील कापगतेंसारखे जिवंत राहतात. त्यांचं शरीर जळून जाते पण त्यांच्या स्मृतीचा गंध मात्र जनमानसामध्ये शिल्लक राहत असतो. त्या गंधाला घेऊन होमराजींसारखे कर्तबगार पुत्र आपल्या प्रतिष्ठेचा होम करून लोकांच्या मनावर राज करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग आकाराला येते मार्तंडराव पाटील कापगतेंच्या स्मृती सोहळ्याचा कार्यक्रम. गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम होत असेल. मला खूप आनंद झाला. स्वतःच्या प्रतिष्ठेला वाव न देता जनतेचं सेवक म्हणून जगणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. तसं मी नेते लोकांच्या खूप दूर राहत असतो, कारण की या देशामध्ये त्यांचं नावच ठेवलेलं आहे नेते. आपल्याला वाटते ते गावात काही आणते, ते गावातली शांती नेते बाहेर. आणि नेत्यांच्या मी दूर राहतो, पण मी कापगतेजींना गेल्या अनेक वर्षांपासून पाहतो, ओळखतो.
ज्या वेळेला नेत्याचा एक पाय जनतेकडे असतो आणि दुसरा पाय समाजाकडे असतो, कारण नेत्याचे दोन्ही पाय जनतेकडे जर असले तर विकासाचा खोळंबा होतो आणि नेत्याचे दोन्ही पाय जर विकासाकडे असले तर जनतेकडे दुर्लक्ष होते. पण एक पाऊल समाजाकडे आणि दुसरं पाऊल विकासाकडे टाकत आपल्या मानवतेचं प्रतिबिंब ज्यांच्या कार्यामध्ये उमटलेलं आहे अशा हुमराजजींनी आग्रह केला, बोलण्यासाठी बोलावलं. मी बरोबर 11ला 7 मिनिटं वेळ असताना इथं पोहोचलो होतो. 11 वाजता सुरू होईल, 12 वाजता संपेल असं वाटलं होतं. आज दिवसभरात 6 कार्यक्रम आहेत, मला जायला 1.25 तास वेळ लागते. तुमचे चेहरे पाहून असं वाटते की 2 तास एकट्यानंच बोलावं, पण पत्रिकेमध्ये 10 मिनिटं माझा वेळ या ठिकाणी ठरवलेला आहे, त्यातले 6 मिनिटं बोलतो फक्त. हा स्मृती सोहळा जो आहे, हा कार्यक्रमाचा जो लवाजमा आपल्याला पाहायला भेटतो आहे, या विचारपीठावरती जे माणसं उपस्थित आहेत, आदरणीय अडबाले सर विधान परिषदेचे आमदार आहेत, या संपूर्ण परिसराने ज्यांच्यावरती गर्व करावा, इथल्या मातीच्या कणांकणाला आणि माणसाच्या मनामनाला आनंद व्हावा, असे आपल्या परिसरातील पद्मश्री असणारे व्यक्तिमत्व आमचे आदरणीय परशुरामकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, सर्व सन्माननीय आहेत. या सर्वांना प्रथमतः धन्यवाद देतो. या ठिकाणी मुलं बसलेले आहेत, या मागच्या बाकावर बसलेल्या काही मुलांच्या मनात प्रश्न पडला असेल, कारण आपण मोठे सोहळे करतो, यांना प्रश्न पडते की हा कार्यक्रम कशा करता. या वयातल्या पोरांसाठी आपण ज्या वेळेला बोलतो तेव्हा त्यांना ते अपील झाल्यासारखं वाटते. पोरांच्यासाठी मी खास बोलतो. या शाळेत आल्यानंतर कदाचित तुम्हाला वाटत असेल की काबगतेंचं नाव दिलेल्या शाळेत आपण शिकतो, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, जे माणसं आपल्या जीवनामध्ये कर्तृत्वाची मशाल पेटवत असतात, येणारा समाज त्यांच्या उजेडामध्ये आपले रस्ते शोधत असतो. या समाजामध्ये, या परिसरामध्ये मार्तंडराव पाटलांसारखे लोक स्वतःच्या कर्तृत्वाची मशाल कोणातरी काळी पेटवत होते, म्हणून आज आपल्याला भविष्याचा रस्ता दिसतो आहे. नाहीतर तुमचं वय जे आहे, मी तरुण पोरांसाठी बोलतो, ते मागे बसलेले, ते या कॉलेजमध्ये आले की अभ्यास करत नाही, लक्ष देत नाही. पहिले आल्याबरोबर म्हणते, तुझे देख के मेरे दिल में ख्याल आता है और तेरे सहेली को देखकर मेरे दिल में दूसरा ख्याल आता है. वो ख्यालों के चक्कर में अपने फ्यूचर का ही ख्याल भूल जाता है. वो ख्यालों के चक्कर में अपने जीवन का ख्याल ही भूल जाता है. आणि मग कॉलेजच्या कट्ट्यावर बसून आयुष्य सट्ट्यावर लावणारे, एक्सक्यूज मी मेरा दिल तुझ पे फिदा है रे म्हणणारे तरुण पोरं गावागावात दिसतात. आपण त्या गोष्टींना फाटा देऊन या मातीसाठी, समाजासाठी, धर्मासाठी, संस्कृतीसाठी जगणारे माणसं म्हणून उभे राहिले पाहिजे. या करता आज खरा सोहळा आहे. आज सगळ्या भारतामध्ये उल्लेख केला आमच्या हुमराजजींनी, सगळ्या भारतामध्ये राममूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे. जागोजागी भगवे झेंडे तुम्हाला पाहायला भेटत आहेत. मला त्याचा खूप आनंद आहे. पण मी राम प्रभूला एक मर्यादा म्हणून पाहत नाही. मी राम प्रभूला जीवनातला लीडर कसा असावा, माणसावरती हजारो संकट कोसळल्यानंतर माणसानं उभं कसं राहावं आणि छातीवरती संकट झेलत असताना आपल्या हास्याने संपूर्ण जगाला वेड कसं लावावं, ही चार्मिंग पर्सनॅलिटी, परफेक्ट मॅन जर जगात कोणी असेल तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र भगवान होते, ज्यांनी आयुष्यातल्या सगळ्या संकटांना मागे सोडलं. तुम्ही कल्पना करा, या जगातला सर्वश्रेष्ठ कुळ होतं त्यांचं. त्यांच्या कुळामध्ये जन्माला आलेल्या पृथ्वीराजाच्या नावावरती या संपूर्ण जगाला, या पृथ्वीला पृथ्वी असं नाव पडलं. राजा रघु, राजा दिलीप, हे सगळे मानदाता सारखे मोठे मोठे राजे त्यांच्या कुळात जन्माला आले. त्या कुळातला राजवंशातला राजा उद्या सकाळी राज्याभिषेक होऊन राजा बनणार आहे आणि सकाळी त्याला 2 मिनिटाच्या आधी समजते की आता राज अलंकार काढून टाकायचे आहेत. हे सगळं बाजूला ठेवायचं आहे आणि अंगावरती मात्र झाडांचे वल्कले परिधान करायचे आहेत. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमती भक्तिमान्य समे प्रिया. जीवनामध्ये सुखाचे दिवस आले आणि अचानक जर दुःखाचा डोंगर कोसळला तरी माणसानं त्या वनवासाचा स्वीकार कसा करावा, हे जगण्याची आर्ट ऑफ लिव्हिंग, जगण्याची कला शिकवणारा कोणता लीडर जर असेल तर ते राम प्रभू होते. मी या शाळेतल्या पोरांसाठी बोलेल, 4% कमी पडले म्हणजे तुम्हाला नैराश्य येते. आज मला 28 वर्षाचे पोरं कॉल करतात, महाराज मी आत्महत्या करायला चाललो होतो, पण तुमचा 30 सेकंदाचा व्हिडिओ पाहिला, मला जगावंसं वाटलं. मी विचारतो, का आत्महत्या करावी वाटते?
तो सांगते की 4 इंटरव्ह्यू मध्ये मी फेल झालो. या देशातल्या पोरांनी त्या राम प्रभूला विचारलं पाहिजे की ज्यांच्या जीवनामध्ये संकटावरती संकट येतात, तरी आजच्या 22 तारखेला मंदिर बनण्याचे सुद्धा संकट कित्येक वर्षापासून चाललेले आहेत, पण राम प्रभूने आजच्या कलियुगामध्ये सुद्धा हार मानली नाही. मित्रांनो, आयुष्याची लढाई तोच जिंकतो जो छातीची ढाल करतो, कर्तृत्वाची तलवार करतो. त्या दिशेनं जाण्याची गरज आहे. मला रामेश्वरमच्या मंदिराच्या आसपास फिरणारा तो पोरगा आठवतो, मधून ज्याचा भांग पडलेला आहे आणि 18 इंटरव्ह्यू मध्ये डिस्क्वालिफाय झालेला आहे. तो पोरगा जगण्याच्या लढाईमध्ये हरून जातो आणि एक दिवस टेकडीवर उभा राहून आत्महत्या करायला लागतो. त्या आत्महत्या करणाऱ्या पोराला एक भगवे वस्त्र धारण करणारा साधू थांबवतो आणि सांगतो की मित्रा, तू शेकडो परीक्षेमध्ये फेल झाला, कारण भगवंतानं तुला मोठं काहीतरी करण्यासाठी बनवलेलं असेल. तुला पायलट बनायचं नाही, पायलट पेक्षा मोठं काहीतरी बनायचं आहे. तो पोरगा रात्रंदिवस कष्ट करतो, जहाजाचे लाकडाचे ओंडके हातात घेतो, जहाज वळवण्याचं काम करतो आणि रामेश्वरमच्या मंदिराला 5 प्रदक्षिणा लोकांच्या मारून होईपर्यंत आपल्या जहाजाच्या कोपऱ्यातलं पुस्तक काढतो. द पॉइंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इट्स कॉल्ड अ सेंटर ऑफ मास. फिजिक्सचा अभ्यास करतो आणि हाच ज्याच्या घरी खायला भाकर भेटत नाही, तो पोरगा ज्या दिवशी अमेरिकेच्या दरवाजात उभा राहतो, त्यावेळेला या संपूर्ण भारताला नाकारणारा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्या गरिबीतल्या पोराला सॅल्यूट करतो आणि म्हणतो, वेलकम मिस्टर डॉक्टर APJ अब्दुल कलाम इन अवर अमेरिका. माणूस ज्या ध्येयानं प्रेरित होतो, ज्या रस्त्यानं चालत राहतो, ते रस्तेच त्याची वाट निर्माण करत असतात. मी सहज गुगलवर सर्च करत होतो मार्तंडराव पाटील कापगते यांच्याबद्दल, तर मला अनेक बातम्या गुगलवरती मिळाल्या. आजकाल आपल्याला सगळं गुगल बाबाच सांगते. त्या गुगलवरती अनेक बातम्या मिळाल्या. शेतीमध्ये काम करण्याची आस्था असणारे नेते मार्तंडराव पाटील कापगते. आज आमच्या देशाची काय हालत आहे, शेती आणि शेतकऱ्याच्या राजकारणावरती मालामाल झालेले नेते पाहायला भेटतात. पण ए दीन बंधो सुनो हमारी, किसान का कब भला करोगे, गुलामी में था वतन हमारा तभी से रोता किसान सारा, अभी तो हालत बड़ी बुरी है इन्हें कहा तक छला करोगे, ऐ दीन बंधू सुनो हमारी, किसान का कब भला करोगे. माझ्या मातीतल्या माणसांची माती होता कामा नये, ही खबरदारी घेणारे जर कोणते नेते होते ते मार्तंडराव पाटील कापगते होते. आणि म्हणून त्यांचा स्मृती सोहळा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी भावनेच्या भरात बोलत नाही. मी सुद्धा माझी लुंगी पाहून बऱ्याच लोकांना प्रश्न पडते की एवढ्या चांगल्या कार्यक्रमात यायचं काय काम आहे. मी मुंबईला गेलो 700 शास्त्रज्ञांना, इस्रोच्या शास्त्रज्ञांना व्याख्यान देण्यासाठी, तर ते म्हणे हे काळ्या शालीवालन लुंगीवालं कशाला बोलावलं. म्हटलं बाबा, माझा वेश असा आहे. इथं बसलेल्यांना मी सांगू इच्छितो, मी MA, MPhil, नेटसेट, PhD, NDDY, MBA परदेशी विद्यापीठात, केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतलेलं आहे. सध्याही परदेशात शिकतो आहे. हे सगळं शिक्षण घेतलं मी आणि सगळं वाचल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता वाचली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की जीवनातल्या डिग्र्या फक्त भिंतीवर लावण्याच्या कामात असतात. जगण्याचं शिक्षण, जगण्याचा अनुभव हा माणसाच्या आयुष्यातून शिकायचा असतो. डिग्री इज जस्ट अ पीस ऑफ पेपर, एज्युकेशन सीन युअर बिहेवियर. शिक्षण हे माणसाच्या वर्तनातून सिद्ध होत असते. ते वर्तन सुधारण्याचं काम सातत्यानं केलं पाहिजे, त्या दिशेनं गेलं पाहिजे. यासाठीच हा स्मृती सोहळा आहे. आपल्या सगळ्या मंडळींना खूप खूप धन्यवाद देतो आणि आमच्या आदरणीय होमराजजी कापगते यांची खरोखर मनापासून माफी मागतो. मला थांबावंसं वाटते, आणखीन थांबायचं होतं, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आम्ही असे दिवाने आम्हास नाव नाही, राहतो घरोघरी पण आम्हास गाव नाही. आम्ही असे दिवाने आम्हास नाव, राहतो घरोघरी पण आम्हास गाव नाही. बेबंद पाखरांचे आहोत पंख आम्ही, घरट्यात राहण्याचा आम्हा सराव नाही. जय हिंद, जय भारत. स्वर्गीय मार्तंडरावजी कापगते स्मृती सोहळ्या प्रित्यार्थ मला आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलं, त्याबद्दल मी प्रतिष्ठानाचा मनपूर्वक आभार मानतोय, धन्यवाद देतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी जवळपास 1, 2, 10, 50 नाही तर जवळपास 150 शाळांच्या पेक्षा वर शाळेमध्ये करिअर मार्गदर्शन व समुपदेशन या विषयावर मी मार्गदर्शन करत असतो आणि करत आहे आणि नेहमी चालूच राहील. सोबतच आज मी तुम्हाला माझं एक शिक्षण पण सांगतोय, थोडक्यात त्यांनी सांगितलेलंच आहे. तर माझं पॉलिटेक्निक झालेलं आहे, त्यानंतर इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्यानंतर MTech, त्यानंतर PhD, MBA, MA इन इंग्लिश आणि BEd एवढं माझं शिक्षण झालेलं आहे. आणि
पुन्हा चालूच राहील. ज्या क्षेत्रामध्ये मला आणखी शिक्षण करायचं आहे ते माझं पूर्ण करत राहील. पण मी आता नुकतंच बघितलेलं आहे की इथं जेव्हा सत्कार सोहळा झाला, तर जे विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा झाला, तर त्या सत्कार सोहळ्यामध्ये सर्वाधिक जास्त मुलींचा सत्कार सोहळा झाला. आणि मी मागील 5 वर्षापासून सांगतोय, ज्या ज्या शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये मला मार्गदर्शनासाठी बोलवतात आणि मी जिथं मार्गदर्शन करतो तिथे सांगतोय की येणारा काळ हा मुलींचा काळ आहे, येणारा काळ हा मुलींचा काळ आहे. आणि मुलींना तुम्हाला मला 10 फुटाची विनंती करून सांगतोय की वयाच्या 21 वर्षापर्यंत कोणत्याही मुलीने लग्न करायचे नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कोणत्याही शाखेची पदवी घेतल्याशिवाय लग्न करायचे नाही. कारण की तुम्हाला येणारा काळ तुमचा आहे. तुम्हाला अगोदर म्हणायचं की बा घर सांभाळायचं काम हे पुरुषांचं आहे, कारण की भारत हा पुरुष प्रधान देश आहे असं म्हणायचं. पण आता ते राहिलेलं नाही. आता तुम्हाला घर सांभाळायचं आहे आणि मुलाबाळांना सांभाळायची जिम्मेदारी ह्या मुलांवर येणार आहे. त्यासाठी मुलींना मी 10 फुटाची विनंती करतो की कोणताही शाखेची पदवी झाल्याशिवाय आपलं शिक्षण पूर्ण करायचे नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज ह्या सोहळ्याप्रसंगी तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो की एक म्हणतात ना, मंजिलें उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ाती है. विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये यश येणार नाही तोपर्यंत थांबायचे नाही. आणि कोणताही शिक्षण घ्यायच्या अगोदर मार्गदर्शकाची गरज असते. त्यासाठी तुम्ही आपल्या शिक्षकांना, आपल्या आईवडिलांना आपलं मार्गदर्शक ठेवून, आपल्या शिक्षकांना मार्गदर्शक ठेवून त्यांच्या मार्गदर्शनावर आपल्याला चालायचं आहे. दुसरी एक गोष्ट सांगतोय की आजच्या तरुण पिढीला आपल्या शिक्षकांच्या आणि आईवडिलांचा मान सन्मान आणि आदर सत्कार करत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ठणकावून सांगतोय, जर तुम्ही तुमच्या शिक्षकांचा आणि आईवडिलांचा जर मान सन्मान आदर सत्कार करणार नाही तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर यशाची कितीही शिखरे जर उंच गाठली तरी पण तुम्ही नैराश्यामध्ये जाल. तुम्हाला कधी तुमचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला विनंती करतो की आईवडिलांचा आणि शिक्षकांचा आदर सत्कार करा, चांगले शिक्षण घ्या, आईवडिलांचा मान सन्मान करा. आणि जर तुम्हाला कोणता जर सत्कार मिळत असेल किंवा तुमचं नाव मोठं होत असेल, कोणतं पदक मिळत असेल, तर नुसतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाच पदक मिळत नाही तर तुमच्या परिवाराला मिळत असतो, तुमच्या समाजाला मिळत असतो, तुमच्या गावाला मिळत असतो. आणि असंच तुम्ही प्रगती करत राहाल एवढंच तुम्हाला बोलतो. आणि सरतेशेवटी आय विल विन नॉट इमिजिएटली बट डेफिनेटली. मी जिंकणार, उशीर झाला तरी चालेल पण मी जिंकणार जरूर, एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.